सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज जळगाव शहरामध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडणे, वाहतुकीस अडथळे निर्माण होणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जळगाव श्री आयुष प्रसाद यांनी शहरातील विविध भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी वाहतुकीचे मार्ग त्वरित खुले करण्यासाठी आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीवर त्वरित उपाययोजना करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या। आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी व आवश्यक असल्यास 1077 या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। जिल्हा प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखा। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।